श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरमध्ये कार्तिकीच्या वेळेस अशी घटना घडली. आवाज जरा कोंडल्यासारखा वाटतो रे, जरा ट्रबल आणि बास वाढव, ट्रबल बास वाढव. एक प्रसिद्ध कीर्तनकार होता की ज्याच्या कीर्तनाला लाखो लोक येत होते. असा कीर्तनकार होता, फार प्रसिद्ध कीर्तनकार होता. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी वाळवंटात जी कीर्तनं असतात, त्या कीर्तनामध्ये तो एका कीर्तनकाराकडे चालला होता. आता तुम्ही थोडी कल्पना करा, लाखो लोक एका वेळेस ज्याच्या कीर्तनाला जमतात, तो कोणाच्या तरी कीर्तनाला चालला आहे. आणि त्याचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी त्याला गाठलं, म्हणजे महाराज तुम्ही कुठं चालले? म्हणे कीर्तनाला. म्हणे आम्ही असं ऐकलं की तुम्ही चांगलं कीर्तन करता, लाखो लोक येतात, तुम्ही कुणाच्या कीर्तनात चाललं आहे? म्हणजे ज्याचं ऐकून तुम्हाला सांगतो त्याच्या कीर्तनाला चाललो. संपलं नाही बरं का अजून. यांना उत्सुकता, ज्याचं आम्ही कीर्तन ऐकतो ते जर एवढं चांगलं करतात, ते ज्याचं ऐकतात ते किती चांगलं करत असतील. मग यांच्याबरोबर आले, ते बसले कीर्तनाला. कीर्तनातला कोणताच शब्द कळला नाही त्या लोकांना. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत समजण्यासारखं आहे की मोठ्याचे शब्द कळत नाहीत. कीर्तन झाल्यानंतर तोच ग्रुप जो होता तो त्या कीर्तनकाराकडे गेला. म्हणजे असलं फालतू कीर्तन ऐकत असता तुम्ही? ऐकणार वर्ग काय म्हणतोय? असले फालतू कीर्तन ऐकत असतं. म्हणजे एक शब्द आम्हाला कळला नाही. त्या कीर्तनकाराने सांगितलं, बाबा हा तुझा दोष नाही आहे, आम्ही तुझ्यासारख्यासाठी कीर्तनकार आहेत, ते आमच्यासारख्यासाठी कीर्तनकार आहेत. निवृत्तीनाथ महाराज महाराष्ट्राला कळत नाही, हा तुमचा दोष नाही आहे, ज्ञानोबारायसाठी ते आहेत. विठ्ठल विठ्ठल. भाऊ आहेत हे अज्ञानी समजूत आहे, पण भाऊ गुरु मिळावेत हे पुण्याचं काम आहे. लक्षात ठेवा, भाऊ आहेत हे नातं आहेत, वडीलधारेचं नातं आहेत, पण भाऊच गुरु मिळावेत एवढं पुण्य करून जन्माला यायला पाहिजे माणसाने. असं पृथ्वीवर पहिल्यांदाच घडले. भाऊ पण आहेत आणि गुरु पण आहेत, पण लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो अज्ञानी दृष्टिकोन आहे. लोकांना असं वाटत असते की का म्हणून निवृत्तीनाथांची स्तुती करतात, आम्हाला ज्ञानोबराय गोड वाटतात. कळतात असं म्हटलं नाही बरं का, नाही तर तुमचा सुद्धा गैरसमज व्हायचा. आपल्याला ज्ञानोबराय कळत नाही एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. ज्ञानोबराय कळत नाहीत, त्याच्यानंतर त्यांचे गुरु कळावेत असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. लक्षात आलं? आपली कॅपॅसिटी काय असते, आपली बौद्धिक क्षमता काय असते, ही स्वतःला ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात. आणि जोपर्यंत तुमच्यावर इतरांचं नियंत्रण आहे, ते कशाचंही नियंत्रण असू शकतं, असं काही जरूर. नियंत्रण शब्दाचा अर्थ असा नाही आहे तुम्हाला एखाद्याने राग आणला, राग आणणारा हा तुमचा बाप असतो. त्याला माहिती असतं की वीक पॉईंट काय, ते हे बोलले की ते भडकणार. हे जरा सभ्यतेने बोलतोय बरं का, म्हणजे माहिती की बोला राग आणू शकतात. एका घरामध्ये माणूस नीट ऐकतच नव्हता, कीर्तनाला सारखा त्रास द्यायचा. त्या गल्लीतल्या माणसाला माहिती होतं की याला गप करण्यासाठी काय केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने काही बोलायलाच बंद केलं. मी त्या माणसाला विचारलं की तो 3 दिवस सप्ताहाला त्रास देत होता आणि एकदमच बंद झाला. नाही म्हणे ते आमच्याकडं बटन आहे,
म्हटलं सांग तर खरं पडलं नाही, म्हणजे ते जरा सिक्रेट आहे. अरे म्हटलं एवढं काय लपून बसलंस? काय नाही म्हणे, त्या बायकोला जाऊन सांगितलं की नवऱ्याला आवर म्हणून. तुम्हाला मराठीच नाही कळली अजून. आवरलं याला महत्त्वाचं नाही, हे बटन तिच्याकडे आहेत असे भरपूर माणसं आहेत जगात. मालक कोण आहे बोला ना? बाई मालक आहे ना. आणि हे व्यवहारामध्ये रोज होतं बरं का. अगदी संक्षिप्त शब्दात सांगतो, मालकीन म्हणायचं आहे तिला, हा चॅप्टर पण आहे, आणि तिला भांडे घासायला लावायचे. बाहेरनो सावध राहा. फार गोड बोललं ना समजायचं नक्की काम आहे. असं कुणी फालतू गोड बोलणार? तसं दोन्ही बाजूने आहेत. इकडं मालक म्हणायचे आणि त्याच्या हातात पिशवी द्यायची. हे सगळे नामधारी माणसं आहेत. यांचं नियंत्रण कुठल्या तरी स्त्रीकडे, कुठल्या तरी लोकांकडे, कुठल्या तरी राजकारणी लोकांकडे. त्यांनी सांगितलं की ह्या पक्षाचा उदो करा, झेंडा बदलला. त्यांनी सांगितलं की आज मी पक्ष बदलतोय, त्यांनी पक्ष बदलला. माझा अर्थ लक्षात ठेवा, ह्या माणसांनी अध्यात्मामध्ये संताची बरोबरी आणि बोलणं करू नये असं मला वाटतं. ज्यांचा ताबा प्रापंचिक लोकांच्या हातात असतो त्या लोकांनी अध्यात्मातल्या राजाबद्दल काहीच बोलू नयेत. आणि हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. निवांत माथा ठेवी जे चरणी हेच भले. विठ्ठला विठ्ठला. कधी कधी काय होतं, नाही बोललं तर जास्त त्रास होतो. हे ज्ञानोबरांचंच वाक्य आहे. भलते करी अर्धधनी नुठी कदा. मला माहिती आहे तू माझ्या बोलण्याच्या आटोक्यात निवृत्ती राजा येत नाहीस. माझी इच्छा आहे तुझ्याबद्दल बोलावं, बोलण्यात येत नाही हे मला माहिती आहे की माझे शब्द कमी पडतात. पण तू जरी रागवला माझ्यावर, पण मी आज अर्धपोटी उठणार नाहीत. निर्लज्ज पद्धतीने मी तुझं वर्णन केल्याशिवाय राहणार नाहीत. भलते करी, शाप दे, बोल काही म्हण, भलते करी अर्धधनी नुठी कथा. ज्या ज्ञानोबरांची वाणी श्रीगुरूबद्दलच बोलते. मराठी नीट आहे का? देवाबद्दल नाही बोललो. ज्ञानोबरांचा देवच निवृत्तीनाथ महाराज आहेत. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचंच वर्णन नाही शिवाय निवृत्तीच्या. माझी एकदा साहित्यकाराबरोबर भांडणं झाली. बरेचसे भांडणं होतात स्वभाव असल्यामुळे. ते म्हटले की विश्वात्मक देव ही ज्ञानोबरांची नवीन संकल्पना आहेत. हे नवीन सांगण्याकरता अशा फालतू कल्पना काढतात बरं का. काहीतरी मी नवीन शोध लावला आहे ज्ञानेश्वरीतला. नवीन विश्वात्मक देव ही. अरे म्हणलं बाबा, पासायदान पूर्ण वाचणं. विश्वात्मके देवे, पण विश्वात्मक कुणाला म्हणलं? विश्वात्मक हा माझा स्वामी, तरी पटत नाही. मग ज्ञानोबराय पण तुमच्यासाठी खूप पुढे गेलेले आहेत. शेवटी एक वाक्य आहे, ए तर म्हणे. म्हणे कोण म्हणे? राव शब्द वापरलाय इथं. सावध राव वारकऱ्यांनी बरं का. ए तर म्हणे श्री विश्वेश राव म्हणले की मनुष्य आला. विठ्ठला विठ्ठला. आणि मनुष्य आहे पण तो विश्वात्मक आहे, म्हणून तो विश्वात्मक देव आहे. जेवढं समजेल तेवढं पदरात पाडा सगळेच कीर्तनकार दिसत आहेत. मग ही जी विश्वात्मक संकल्पना आहे ही पहिल्यांदा ज्ञानोबरांनी मांडली. आणि नंतर तुकोबारांनी त्याचा अनुभव घेतला आणि तुका आकाशा. पहिली कल्पना ही ज्ञानोबरांची. विश्वात्मको हा माझा येत म्हणे. निवृत्तीनाथ नाही, विश्वेश्वर. दोन्ही शब्द एक आहेत. विश्व ईश आणि विश्वात्मक देव. ईश आणि देव एकच अर्थी शब्द आहेत. मागणी मागितली गुरुकडे. गुरुला विश्वात्मक समजलं आणि गुरूंच्या प्रसादाने ज्ञानेश्वरी संपवली. याला ज्ञानोबराय म्हणतात महाराज. आणि तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना, रोज देव बदलतो, याला ज्ञानोबराय वेश्या म्हणतात. पटतं न पटतं, जे परमार्थ करत नाही त्यांचा तर विषय सोडून द्या, ते मोजद्यातच नाहीत. पण जे पारमार्थिक आहे ऐसा अखंड, खंड नाही,
भजन करी उगा न राहे क्षणभरी. काही काही महात्मे असे की एकही तीर्थक्षेत्र सोडत नाही, एकही देव सोडत नाहीत, एकही महात्मा सोडत नाही. किती लोकांच्या हातून माळा घालतील. नाही कळालं? माळा शब्दाचा अर्थ कळला ना? नवरा आहे म्हणून माळ घालणं, त्याला माळ घालणं म्हणतात. ती तुळशीची असेल, फुलाची असेल. पण फुलाची माळ घालणं म्हणजे वर्ण आहे. मी तुला नवरा म्हणून वरते. म्हणून तुम्ही कधी पण कल्पना करा, लग्नामध्ये पहिली माळ मुलगी घालत असते. मी तुम्हाला पती म्हणून वरते. समर्पण स्त्रीचं पाहिजे. आणि मग तू मला वरल्यामुळं मी तुला माळ. असं किती पारमार्थिक लोकांनी किती लोकांच्या माळी घातलेल्या आहेत. बरं ठीक आहे, 10-5 लोकांच्या माळी घातल्या. रुद्राक्ष पण आहे, रुद्राक्षाची माळ पण आहे. बरं दोन्ही झाले, स्फटिकाची पण आहेत. एकाच्या गळ्यात तर मी कवड्याची माळ बघितली. नाही, अनुभव घेऊन पहा तुम्ही, भरपूर लोक भेटतात तुम्हाला. पण नेमकं याचा अर्थ असा आहे, याचा कोणावरच विश्वास ते होईल तिथं काम करा. समजत नाही या लोकांना. ज्यांनी आपल्या गुरुला देव मानलेले आहेत. माझं अजून खूप लांब जायचं आहे बरं का, फक्त भूमिका म्हणून सांगतोय तुम्हाला. ज्यांनी आपल्या गुरुला देव म्हणून मानलेलं आहे, इथून परमार्थ. पहिले एक माना, न कळताना माना, न कळताना पूर्ण मानणं, याला श्रद्धा म्हणतात. कळत नाही पण श्रद्धा आहे, ती भक्ती. पुढचा टप्पा, कळाल्यानंतर जर तुम्ही मानायला सुरुवात केली ना, तुम्ही भाग्यवान आहात. या अभंगातला जो शब्द आहे ना, श्री गुरु सारिखा, तो त्याची ही भूमिका आहे. म्हणजे जागं करून सांगतो तुम्हाला. एरवी इतकं सोपं सांगत नाही मी, पण तुमच्या डोक्यातून जायला नको. दुसरा टप्पा आहे श्री गुरुचा अधिकार समजणं. आलेला नाही अधिकार, एकदम सावधानतेपूर्वक ऐका. आलेला नाही अधिकार समजलाय. व्यवहारामध्ये जसे अधिकार असतात, याला DYSP म्हणतात, याला SP म्हणतात, याला DIG म्हणतात. हे व्यक्तीच आहेत. अधिकार परत्वे नाव आहेत, अधिकार परत्वे डिग्री. इन्स्पेक्टर आहेत, त्याला DIGचं ऐकावं लागतं, SP ला DIGचं ऐकावं लागतं, कमिशनरचं ऐकावं लागतं. बरं आता कमिशनर मोठा आहे, त्याला मंत्र्याचं ऐकावं लागतं. नाही कळालं? त्यांनी UPC केलेली, भारतातून नंबर काढलेला आहे. SP झाला अनुभवाने, DIG झाला, IG झाला. आणि ज्यांना काही शिक्षणातलं माहिती नाही तो याचा बाप झाला. आणि तो सांगतो याची इथं बदली कर, त्याला 8 टाक, ह्याला FRI असा टाक. यालाच भारत म्हणतात. महाराज मजेशीर आहे आपलं, कुठलंच क्वालिफिकेशन नाही त्याला. सगळं करून मंत्री झाला आणि त्या मंत्र्याचं त्याला ऐकावं लागतं. आता जो कार्यकर्ता असतो ना, कार्यकर्त्याला माहिती आहे की याला दाबायचं कुठेचं बटन कुठे आहे. मग अगोदर तो सौजन्याने सांगतो DYSPला, SP ला, महाराज आम्ही याचे कार्यकर्ते ऐकतो. नाही ऐकत, लगेच वरून फोन येतो, ते आमचे कार्यकर्ते आहेत. महाराज तो SP सांगतो की ते रॉंग आहेत. रॉंग असो राईट असो, कार्यकर्ते आहेत आमच्या पक्षाचे, काम झालंच. नाही कळलं अजून? अहो यालाच आमच्या भाषेत काय म्हणतात माहिती का? खटनट यावे शुद्ध होऊन या. हेच आहे, वशिलाच आहे हा. तुम्हाला इकडं जरा वाईट वाटत असेल, असं कसं कार्यकर्त्याचं काम करतात. परमार्थामध्ये काय, श्रीगुरूंनी हात ठेवला, अधिकारच पाहिला जात नाही. जर श्रीगुरूंनी सांगितलं देवा याचा उद्धार करायचा आहे, देव कर्मच पाहत नाहीत. नीट आहे का? कर्मच पाहत नाहीत. आणि जे कर्मच लोक आहेत तेच कर्म पाहतात. ते म्हणतात आमच्या पुढं कसा काय गेला वशिला. वशिल्याचं नाव श्री गुरु आहेत. विठ्ठला. पण आता तो वशिला कुठपर्यंत आहे? DIG पर्यंत आहे का? SP पर्यंत आहे का? IG पर्यंत आहे का वशिला? वशिलाचं एक लिमिट आहे ना. तसं तुमचे श्री गुरु किती अधिकाराचे आहेत आणि त्यांचा किती अधिकार समजतो याच्यावर तुमची योग्यता आहे. विठ्ठला विठ्ठला.
लक्षात आलं? याच्यावर अधिकार समजतो. मंत्र्याचे शिष्य आत मधले लोक गेले. तुम्ही ज्यांना गुरु मानता त्याचा अधिकार कळायला पाहिजेत. त्याच्याकरता मी पहिल्यांदा दृष्टांत सांगितलं की तुम्ही आमक्याचे फॅन आहात, कीर्तनकार आहात, कीर्तनकार ऐकणारे आहात, मग लिमिट आहे तुमचं समजण्याचं. त्या ज्याचं कीर्तन ऐकतात त्याच्या गुरुचं कीर्तन तुम्हाला कळत नाही. तुमचा अधिकार संपला. तुमचा कीर्तनकार, तुमची बुद्धी, तुमची लेवल संपली तुमची. आता पुढचा टप्पा आहे का? हा ज्याचं कीर्तन ऐकायला गेला पंढरपुरामध्ये, तो महाराज सुद्धा कुठंतरी शिकलेला आहे ना. लक्षात येत आहे का? तो जरी कीर्तनकारांचा कीर्तनकार असला तरी त्याला शिकवणारा सुद्धा गुरु आहे. तो कुठे शिकलेला आहे? याला माहितीच नाही. याला एकच बुवा माहिती, त्याला दुसरा बुवा माहिती की हा चांगला कीर्तन करतो. आता त्याला माहिती की अख्ख्या भारतामध्ये शिकलेला कोण आहे, मग तो त्याच्याकडे शिकायला जातो. आणि आता तो जो सगळ्यात जास्त शिकलेला आहे तो जरी ज्ञान गोळा करत असला तरी त्याचा कोणी बॉस नसतो. त्याचं नाव आहे निवृत्तीनाथ महाराज. ते तुम्हाला त्या ओव्या माहीत नसल्यामुळे टाळ्या वाजवल्या तुम्ही. मला तुमची कौतुक वाटतं असं कधी समजू नका बरं का. फक्त टाळ्या वाजवून तुम्हाला विषय कळाला नव्हता एवढंच कळालं. नाही तर हे सगळं ज्ञानोबरायांनी अनुभवामृतामध्ये लिहून ठेवलेलं आहे. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी आते. त्याचं नाव निवृत्तीनाथ महाराज. बघा, आतापर्यंत वारकरी संप्रदायात तुम्ही हे ऐकलेले आहेत, आदिनाथ गुरु. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, सगळ्या सिद्धांताचे गुरु आहेत. ज्ञानोबा आपल्या गुरुबद्दल काय म्हणतात? त्या आदिनाथाला, त्या शंकराला जेव्हा समाधीत जायचं असेल तेव्हा कोणत्या मुहूर्तावर समाधीला गेलं तर समाधी सक्सेस होईल. हा फार महत्त्वाचा शब्द आहे. आता अनेक वेळा शंकराला समाधीतून विनाकारण उठाव लागलेले आहेत. देवी देवतांनी उठाव लागलेले आहेत. तिसरा डोळा, कारण की मुहूर्त बरोबर नव्हता समाधीचा. कळतंय? म्हणून आता ज्ञानोबा म्हणतात कोणतंही समाधीमध्ये विघ्न न येता समाधी निर्विघ्नपणे जर मला पार करायचे असेल तर शिव साक्षात शंकर माझ्या गुरुला मुहूर्त विचारतात. शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते. त्याचं नाव निवृत्तीनाथ महाराज. आणि त्या पंथातले आपण आहोत, हा आपला अभिमान आहे. विठाला विठाला. दुसरा टप्पा, बरेचसे साहित्यिक आहेत, कीर्तनकार आहेत. मी माऊली सांगतोय बरं का तुम्हाला, गुरु म्हणजे काय, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय. ही खूप शब्द कौशल्यातली मंडळी असते. मग ते सांगतात की वारकरी संप्रदायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. अगोदर निवृत्ती, संसाराची निवृत्ती, नंतर ज्ञान, नंतर सोपान, सोपान म्हणजे पायऱ्या, आणि नंतर मुक्त स्थिती. हे ज्ञानोबाला ह्या बेअक्कलीचे लोक माहिती होते बरं का. काहीतरी कुटाणा करतील हे. त्यांच्यासाठी ज्ञानोबांनी स्वतंत्र ओवी लिहिली. संसाराची निवृत्ती या अर्थामध्ये निवृत्ती शब्द नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची ने बोधे. निवृत्तीचा बोध व्हावा याच्याकरता निवृत्ती नाव नाही. प्रवृत्तीच्या विरोधात निवृत्ती नाही. शब्द आहे का काय ज्ञानोबांचे? वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची निबो तैसा आणिजे वादे तैसा नव्हे. निवृत्ती जया नाव, हे ज्ञानोबांची भाषा आहे. निवृत्ती जया बरव, निवृत्तीसी राणी व निवृत्तीसी. विठाला विठाला. म्हणून निवृत्तीच्या विरोधात नाव ठेवलंय. ज्ञानोबा म्हणतात असं नाही आहे. निवृत्तीचा बोध व्हावा म्हणून नाव ठेवलं असं नाही. निवृत्ती स्वतंत्र राणीव आहे. राणीव शब्द कळायला खूप जड जातो बरं का. वर्तमान काळातले सगळे श्रीमंत लोक पाहतो, ते श्रीमंत आहेत पण राणीव नाही त्यांच्याकडे.